चला करंट इलेक्ट्रिसिटी आपण चॅप्टर चालू करतोय. ह्याचं जे काही बेसिक आहे ते मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, ते तुमचं क्लिअर झालं असेल. नसेल झालं तर परत एकदा तो व्हिडिओ पहा. आतापासून आपण चालू करतोय करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर आणि त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे किरचॉफ फर्स्ट लॉ, आणि त्यालाच म्हणतो आपण किरचॉफ्स करंट लॉ किंवा त्याला किरचॉफ्स जंक्शन लॉ पण म्हणतो. ठीक आहे, किरचॉफ्स इथे डबल एच आहे बरं का. स्पेलिंगचं काय तुम्ही एवढं नका, तुम्ही बुक्समध्ये स्पेलिंग पाहत जा व्यवस्थित, माझ्यावरती काय विश्वास ठेवू नका. डबल एच आहे, KIRCH, KIRCHOFF, किरचॉफ्स फर्स्ट लॉ. बरोबर आहे का स्पेलिंग? ओके, किरचॉफ फर्स्ट लॉ. आता किरचॉफ्सने काय सांगितलं, हा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय सांगितलं, द अल्जेब्रिक स्टेटमेंट आहे त्याचं, ह्या लॉचं. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट अ जंक्शन, algebraic sum of current at a junction is equal to 0. The algebraic sum of current at a junction is equal to 0 हे स्टेटमेंट आहे किरचॉफ्स करंट लॉचं, किरचॉफ्स फर्स्ट लॉचं, किरचॉफ्स जंक्शन लॉचं, जे काय म्हणायचं तुम्हाला म्हणा. लॉ काय येतो, सपोज आता आधी जंक्शन म्हणजे काय असतं ते पहा. जंक्शन म्हणजे काय असतं ते समजून घेऊयात आपण. लूप म्हणजे काय असतं ते पाहायचंय. ब्रांच काय असते ते समजून घेऊयात आपण. तुम्हाला बुक्समध्ये त्या डेफिनेशन दिल्यात, पण त्या काही इम्पॉर्टंट नाहीत, फक्त त्या कन्सेप्ट समजून घ्या. मग हे झालं जंक्शन. जंक्शन रेल्वेचं जसं जंक्शन असतं ना, नंबर ऑफ पाथ तिथे एकत्र येतात, त्याला म्हणतो आपण जंक्शन. तर हे जंक्शन झालं. याला आपण वाटलंच तर पी नाव देऊयात. पी हे जंक्शन आहे कारण तिथे नंबर ऑफ पाथ एकत्र येतात, मग त्याला म्हणलं आपण जंक्शन. आता पहा, ह्या पाथनी I1 करंट येतोय, ह्या पाथनी I2 एवढा करंट येतोय. आता तो काही असेल, 2 मिली एम्पियर असेल, 3 मिली एम्पियर असेल, काही असेल. ह्या पाथनी I3 करंट एवढा येतोय, ह्या पाथनी I4 एवढा करंट जातोय, आणि ह्या पाथनी I5 एवढा करंट जातोय. ठीक आहे. तर किरचॉफ्सने काय सांगितलं, ह्या जंक्शनला येणारा करंट प्लस जाणारा करंट यांची अल्जेब्रिक सम काय असणार आहे, 0. करंट कमिंग टू द जंक्शन, यालाच आपण असं म्हणू शकतो, करंट कमिंग टू द जंक्शन इज इक्वल टू करंट अवे फ्रॉम द जंक्शन. जेवढा करंट जंक्शनला येणार आहे तेवढाच जाणार आहे. क्लासमध्ये जर 20 मुलं आली, एंटर झाली, तर तेवढीच मुलं बाहेर पण जाणार आहे. जेवढे आले तेवढे जाणार आहे. टोटल अल्जेब्रिक सम काय झाली, 0 झाली. मग याला आपण मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये लिहूयात. आता त्यांनी सांगितलं की येणारा करंट तुम्ही पॉझिटिव्ह घ्या आणि जाणारा करंट निगेटिव्ह घ्या. साइन कन्व्हेन्शन सांगितलं त्यांनी. मग I1 येतोय म्हणून त्याला आपण पॉझिटिव्ह म्हणूयात, प्लस I2 पण येतोय म्हणून त्याला पॉझिटिव्ह म्हणलं. I1 आणि I2 येतात P पशी. I3 पण येतोय, I3 करंट पण येतोय म्हणून त्याला पण पॉझिटिव्ह म्हणलं. I4 P पासून लांब जातोय म्हणून त्याला मायनस म्हणलं, मायनस I4. अल्जेब्रिक सम विथ साइन. अल्जेब्रिक सम म्हणजे कळतं ना, साइन सकट. I5 जातोय म्हणून त्याला पण आपण मायनस म्हणलं, मायनस I5 इज इक्वल टू 0. मग यालाच मी असं लिहू शकतो, I1 प्लस I2 प्लस I3 हा प्लस मायनस मायनस I4 मायनस I5 इज इक्वल टू 0. द अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. मग याला मी एक शॉर्टकट मध्ये लिहू शकतो का मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये?
फॉर्म्युला याचा सम ऑफ I start from 1 to n, I is equal to 0. अल्जेब्रिक सम याला म्हणतो आपण सम. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट अ जंक्शन इज इक्वल टू 0. ठीक आहे, हे मॅथमॅटिकल फॉर्म आहे करंट लॉचा. किंवा हेच एक्सप्रेशन मी असं लिहू शकतो, हा I4 आणि I5 इकडे मायनस आहे तिकडे गेला प्लस, म्हणजेच त्याला असं लिहू शकतो मी I1 प्लस I2 प्लस I3, हा इकडे मायनस तिकडे गेला प्लस I4, हा मायनस तिकडे गेला I5 प्लस इकडचा येणारा करंट इकडचा जाणारा करंट. मग ह्याचं दुसरं स्टेटमेंट पण तुम्ही असं लिहू शकता, द करंट कमिंग टू द जंक्शन इज इक्वल टू करंट अवे फ्रॉम द जंक्शन. जेवढा करंट जंक्शनला येणार आहे तेवढा जंक्शन पासून लांबही जाणार आहे. करंट म्हणजेच काय, फ्लो ऑफ चार्ज, आणि फ्लो ऑफ चार्ज काय युनिव्हर्स मधले कॉन्झर्व कॉन्स्टंट. त्यामुळे चार्ज काय कुठे लॉस होणार नाही, जेवढे येणार आहे तेवढेच जाणार आहेत. हा आहे आपला किरचॉफ्स फर्स्ट लॉ, त्यालाच म्हणतो आपण किरचॉफ्स करंट लॉ. ओके, एक छोटासा न्यूमेरिकल दिलाय पहा किरचॉफ्स करंट लॉ वरती. इझी आहे, बुक्स मध्ये तो सॉल्व केलेला आहे, आपण सॉल्व करूया. तुमचं पहा, ह्या ब्रांच दिल्यात. ब्रांच म्हणजे जिथे करंट डिवाइड वगैरे होतो त्याला म्हणतो आपण ब्रांच. तर हिथून करंट आला 17 एम्पियर, 17 एम्पियर करंट आला, त्याला आपण म्हणलं I1. तो 17 एम्पियर ह्या I2 मधून गेला, काही ह्या ब्रांच मधून गेला, तर इथं हे जंक्शन झालं, आणि काही इकडे गेला. तर इथं मी कसं लिहू शकतो, I1 येतोय, आता इथं जंक्शन हे झालं जंक्शन, त्याला B नाव दिलेलं आहे. मग I1 येतोय, जेवढा येतोय तेवढाच इकडे काही गेला आणि ह्या ब्रांच मध्ये काही गेला, तर गेला किती, I2 गेला आणि इकडे I3 गेला. 17 एम्पियर आला बी पशी आणि इकडे काही गेला, काही इकडे गेला. तर I1 17 इज इक्वल I2 इकडे किती गेला 3 एम्पियर, आणि इकडचं आपल्याला काढायचं आहे I3. मग 3 तिकडे प्लस इकडे आला मायनस, 17 मायनस 3 इज इक्वल टू I3. मग 17 मायनस 3 14 एम्पियर. I3 किती झाला 14 एम्पियर, I3 14 एम्पियर झाला. आता दुसरं इथं सी जंक्शन आलं, 14 एम्पियर आला, I3 निघाला, आपल्याला I3 ची व्हॅल्यू निघाली. मग सी जंक्शन झालं, सी पशी I3 येतोय आणि I2 पण येतोय, हा पण इकडून येतोय. मग प्लस I4 पण येतोय आणि I5 जातोय, इज इक्वल टू I5 असणार. करंट कमिंग टू द जंक्शन इज इक्वल टू करंट अवे फ्रॉम द जंक्शन. मग I3 आहे 14 प्लस I4 किती येतोय 2 एम्पियर इज इक्वल टू I5. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली त्यांनी. मग 14 प्लस 2 म्हणजेच किती 16 एम्पियर. I5 किती झाला 16 एम्पियर, I5 झाला 16 एम्पियर. आता हे जंक्शन झालं, ह्याला काय नाव दिलेलं आहे त्यांनी, ठीक आहे काही नाव नाही दिलेलं, काय हरकत नाही. तर ह्या जंक्शन पाशी I5 येतोय आणि गेला काय I7 गेला आणि x गेला, आणि तो आपल्याला x फाइंड करायचा आहे, त्याला त्यांनी I6 नाव दिलेलं आहे. मग I5 किती आहे 16, I7 किती इकडे गेला 9 प्लस I6. मग 9 तिकडे प्लस इकडे आला मायनस, मग 16 मायनस 9 इज इक्वल I6. 16 मायनस 9 किती 7 एम्पियर, म्हणून I6 त्यालाच आपण x म्हणलंय, तो आला 7 एम्पियर. ओके,